नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा औरंगाबाद एसआरपीएफ पोलीस भरती जी आहे, ही जुनी जी भरती झालेली आहे, यातील आपण 30 जीकेचे क्वेश्चन घेतलेले आहेत. हे प्रश्न यापैकी काही प्रश्न असतात मित्रांनो असे की हे आपल्याला वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी नोकरी इन्साइडर टेलिग्राम चॅनलला जाऊन एक वेळा भेट द्यायची आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न पहिला आहे, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पंचम या नावाने ओळखले जाणारे कोण होते? पहा म्हणजे खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे हिंदी चित्रपट सृष्टीमधील त्यांना पंचम या नावाने ओळखलं जात होतं? प्रत्येक मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे, म्हणजे आपल्याला एक प्रकारे हे रिव्हिजन असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, राहुल देव बर्मन यांना पंचम या नावाने ओळखलं जायचं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, T-72 हे कशाचं नाव आहे? पहा T-72 हे कशाचं नाव आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रणगाड्याचं नाव आहे T-70. लक्षात ठेवायचे T-72. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे? पहा भारतामध्ये तयार झालेले किंवा भारत देशाने तयार केलेलं लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणतं आहे? याचं नाव आहे पर्याय क्रमांक 3, तेजस. लक्षात ठेवायचे तेजस हे जे आहे हे भारतामध्ये आपल्या तयार झालेलं म्हणजे मेड इन इंडिया याने तयार केलेलं आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, म्हणजे भारतात तयार झालेलं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? पहा बजरंग बली की जय ही जी रणगर्जना आहे ही कोणत्या रेजिमेंटची आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राजपूत या रेजिमेंटची जी रणगर्जना आहे ती आहे बजरंग बली की जय. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे, इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण आहे? पहा म्हणजे असा खालीलपैकी कोणता पहिला भारतीय स्विमर आहे की त्यांनी इंग्लिश खाडी ही पूर्णपणे पोहली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, मिहिर सिंह हे असे पहिले भारतीय जलतरणपटू आहेत की यांनी पूर्णपणे इंग्लिश खाडी ही पोहून यशस्वीपणे म्हणजे एक विक्रम रचला होता मिहिर सेन यांनी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, नर्मदा नदी ही कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? पहा मित्रांनो नर्मदा नदी जी आहे ही कोणत्या सागराला जाऊन मिळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदी. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2017 आणि 2016 साली. प्रश्न क्रमांक 7 आहे, आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र हे कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्राह्मणवेल. लक्षात ठेवा ब्राह्मणवेल हे आशियातील असं सर्वात मोठं जास्त क्षमतेचं पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे ब्राह्मणवेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी खालीलपैकी कोणती होती? पहा शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आपल्याला विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, रायगड. लक्षात ठेवायचे राजगड ही जी आहे ही पहिली राजधानी होती आणि रायगड ही जी आहे ही दुसरी राजधानी होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पंचायत राज या विषयावरील हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1962 या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपल्या त्रिस्तरीय पंचायत राज सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? पहा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वटवृक्ष हा जो आहे हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष मानला जातो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? पहा भारतातील पहिली अशी महिला कोण आहे की ही पायलट आहे. लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुर्गा बॅनर्जी. ह्या ज्या आहेत त्या भारतातील अशा पहिल्या महिला आहेत की त्या पायलट आहेत. पर्याय क्रमांक 1, दुर्गा बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण होत्या? पहा भारतातील अशी कोणती पहिली महिला आहे की ही केंद्रीय मंत्री देखील झालेल्या आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राजकुमारी अमृता कौर. ह्या अशा भारतातील पहिल्या स्त्री आहेत की ह्या केंद्रीय मंत्री देखील राहिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे, 1962च्या भारत चीन युद्धामध्ये कोणत्या अधिकाऱ्याला परमवीर चक्र प्राप्त झाले होते? पहा 1962 साली जे भारत आणि चीन युद्ध झालं यामधील असा कोणता अधिकारी आहे की त्यांना परमवीर चक्र देण्यात आलं होतं?
उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 मेजर सैतान सिंग हे जे आहेत हे 1962च्या चीन आणि भारत या युद्धामध्ये असे एक अधिकारी होते की त्यांना परमवीर चक्र प्राप्त झालेलं होतं. पर्याय क्रमांक 4 मेजर सैतान सिंग. प्रश्न क्रमांक 14 आहे तवांग हे जे ठिकाण आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पहा, तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात येतं? आपल्याला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये येतं तवांग हे ठिकाण. प्रश्न क्रमांक 15 आहे सिंहाचं भारतातील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, भारतातील सिंहाचं एकमेव अभयारण्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सासनगीर हे जे आहे हे भारतातील सिंहांसाठी असलेलं एकमेव अभयारण्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे सासनगीर. प्रश्न क्रमांक 16 आहे भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? पहा, भारतातील असा कोणता अर्थशास्त्रज्ञ आहे की त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अमर्त्य सेन यांना भारतातील अशी पहिली ही व्यक्ती आहेत की अर्थशास्त्रज्ञ आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक हे मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 17 आहे हेनरी फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशामध्ये मोटार कार तयार करण्याचं तंत्र हे विकसित केलं होतं? म्हणजे आपल्याला एक प्रकारे असा प्रश्न आहे की हेनरी फोर्ड हे जे आहेत हे कोणत्या देशाचे आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हेनरी फोर्ड यांनी मोटार कार तयार करण्याचं एक तंत्र विकसित केलं होतं अमेरिकेमध्ये, म्हणजेच USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये एका दिवसात किती षटके टाकली जातात? पहा, षटक या ठिकाणी आलेलं आहे ओव्हर्स. लक्षात ठेवायचंय की एक जर कसोटी सामना असेल तर त्यामध्ये एका दिवसामध्ये किती ओव्हर्स ह्या केल्या जातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 90 षटके, म्हणजे 90 ओव्हर्स ह्या ज्या आहेत या कसोटी सामन्यामध्ये एका दिवसामध्ये केल्या जातात. तर पहा मित्रांनो, यामध्ये जो वन डे असतो, वन डे मॅच असतो, तर त्यामध्ये वन डे मध्ये असतात 50 ओव्हर, दोन्ही साईडला 50-50 ओव्हर. यानंतर पहा T20 जो असतो यामध्ये 20 ओव्हरचा मॅच असतो, म्हणजे दोन्ही साईडला 20-20 ओव्हर. आणि जो T10 आहे T10 तर यामध्ये पहा दोन्ही साईडला 10-10 ओव्हर एवढे असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे 90 षटके हे जे आहेत हे टेस्ट म्हणजे क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये एका दिवसात टाकली जातात. प्रश्न क्रमांक 19 आहे जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचं मूळ नाव काय आहे? पहा, मोहम्मद अली यांचं मूळ नाव म्हणजे खरं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅशियस क्ले हे जे आहे हे मोहम्मद अली यांचं मूळ नाव आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आहे मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचं नाव काय होतं? पहा, जो मुघल राजा होता बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचं नाव आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जिनत महल हे जे आहे हे बहादूर शाह जफर याच्या पत्नीचं नाव होतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 आहे पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते? पहा, जो बाजीराव पेशवे होते दुसरे यांचं दत्तक घेतलेला मुलगा कोण होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 नानासाहेब हे जे आहे हे दुसरे बाजीराव पेशवे आहेत यांचे दत्तक पुत्र होते. पर्याय क्रमांक 4 नानासाहेब. प्रश्न क्रमांक 22 आहे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायलं गेलं होतं? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जे आपलं राष्ट्रीय गीत आहे, लक्षात ठेवा, राष्ट्रगीत आहे जन गण मन हे सर्वात प्रथम कधी गायलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1911 या वर्षी राष्ट्रगीत जे आहे आपलं जनगण मन हे सर्वप्रथम गायलं होतं आणि काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गायलं गेलं होतं. लक्षात ठेवायचे 1911 साली. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केलं होतं? पहा, आझाद हिंद सेनेची जी महिला रेजिमेंट होती त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे पंतप्रधानांनी भीम आधार या ऍप्लिकेशनचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी केलं होतं? म्हणजे जे भीम आधार नावाचं ऍप आहे हे कोणत्या ठिकाणी सुरू केलं गेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी पंतप्रधान जे आहेत त्यांनी भीम आधार या नावाचं एक ऍप्लिकेशन सुरू केलं होतं नागपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 25 आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज हे स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? पहा, भारतीय रेल्वेचं कोणतं हबीबगंज हे जे रेल्वे स्टेशन आहे हे कोणत्या ठिकाणी येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भोपाळ या ठिकाणी आहे हबीबगंज हे रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26 आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतलेलं आहे? पहा मित्रांनो, जे मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे
यांनी महाराष्ट्रातील एक गाव दत्तक घेतलेलं आहे, तर ते गाव आपल्याला सांगायचं आहे की कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 हरिसाल या नावाचं जे गाव आहे हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने दत्तक घेतलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 आहे फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येतं पहा. आपल्या फुफ्फुसातील जे ऑक्सिजन युक्त रक्त आहे हे हृदयाच्या कोणत्या भागात सर्वात आधी येतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 डावे अलिंद. लक्षात ठेवायचे डावे अलिंदामध्ये फुफ्फुसातील जे ऑक्सिजन युक्त रक्त आहे हे डावे अलिंदात सर्वात प्रथम येतं. पर्याय क्रमांक 4 डावे अलिंद. प्रश्न क्रमांक 28 आहे लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते पहा. ज्या लाल मुंग्या आहेत त्यांनी चावा घेतल्याच्या नंतर ते कोणतं ऍसिड सोडत असतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 फॉर्मिक आम्ल. म्हणजे फॉर्मिक ऍसिड हे जे आहे हे लाल मुंग्याच्या दंशामध्ये असतं. पर्याय क्रमांक 4 फॉर्मिक आम्ल. प्रश्न क्रमांक 29 आहे पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचं मूल्य किती असतं पहा. जे पीएच मीटर आहे यामध्ये पाण्याची जी व्हॅल्यू आहे हे किती असते आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 7 एवढी पाण्याची व्हॅल्यू असते. म्हणजे एक प्रकारे हे न्यूट्रल असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक 30 आहे हॅरी पॉटर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा मित्रांनो. जगप्रसिद्ध पुस्तक आहे हॅरी पॉटर, याचे आपल्याला लेखक सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 J.K. रोलिंग. हे जे आहेत ह्या मित्रांनो एक लेखिका आहेत. लक्षात ठेवायचे हॅरी पॉटर पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. जगातील सर्वात सुप्रसिद्ध पुस्तक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे. आणि यासोबतच पहा ज्या रोंडा बर्न आहेत यांनी द सिक्रेट या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे एक रहस्य या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. पर्याय क्रमांक 1 J.K. रोलिंग यांनी लिहिलेलं आहे हॅरी पॉटर. तर मित्रांनो पहा हे होते आपले जनरल नॉलेजचे 30 प्रश्न. या 30 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून सांगा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण PDF नोट्स डाउनलोड करू शकता. भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.